सुपरमॅन ऑफ मालेगाव. सुपरमॅन ऑफ मालेगाव. सुपरमॅन नाही, सुपरमॅन ऑफ मालेगाव. हा, ती डॉक्युमेंटरी होती ओरिजिनल आणि त्याच्यावरती त्यांनी तो चित्रपट बनवला. बरोबर. झोया अख्तर आणि रीमा गागतेनी. आणि त्याची ऑडिशन मला आली होती. त्यातलं एकमेव स्त्री पात्र आहे त्याच्यात आणि ती तृप्ती नावाचं कॅरेक्टर आहे जी तिला बोलवतात. ती ऍक्ट्रेस असते आणि ती ऍक्टर म्हणून येते तिथे. आणि त्यावेळेला जे मला ऑडिशन म्हणून पात्र आलं होतं त्याच्यामध्ये असं होतं की ती श्रीदेवीची प्रचंड मोठी फॅन असते आणि जेव्हा तिला काहीतरी मोठं सांगायचं असतं, थॉट द्यायचा असतो किंवा काहीतरी डायलॉग मारायचा असतो किंवा काहीतरी खूप फॅन्सी बोलायचं असतं तेव्हा ती डायरेक्ट श्रीदेवीच्या स्टाईलमध्ये बोलते. बरं. सो 2 वाक्य मी नॉर्मल असं म्हणेन, पण मला काहीतरी जर जोक करायचा आहे तर मी तो श्रीदेवी स्टाईलनी करणार. बरोबर. असा माझा एक मोठा ऑडिशन सीन होता जो खूप कॉम्प्लिकेटेड होता. पण मला प्रचंड तो करण्याची इच्छा होती, कारण मला स्वतःला ट्राय करून बघायचं होतं की मी काय करते. मग मी त्याचा खूप अभ्यास केला. मी श्रीदेवीचे खूप व्हिडिओज बघितले, तिची लकअप, तिची बोलण्याची पद्धत ही कॅच केलं. मग त्यानुसार स्क्रिप्टमध्ये मला कुठे ते करता येईल हे सगळं केलं, अभ्यास केला, ऑडिशन दिली आणि ते म्हणजे इट वॉज वन ऑफ द बेस्ट ऑडिशन्स. कारण मी खूप मेहनत करूनही गेले होते आणि तिथे लोक पडली अशी गडाबड लोळत होती आणि ते मला असं म्हणाले की तू अशी मिमिक्री आर्टिस्ट म्हणून वगैरे काम करू शकते, ते किती कमाल पिकअप केलंयस तू. असं सगळं